सगळ्या महापुरुषांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्यांना मी सादर अभिवादन करतो। आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं विविध माध्यमातून विविध लोकांनी, विविध क्षेत्रातील लोकांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या। त्या सगळ्यांच्या शुभेच्छांचा मी स्वीकार करतो। आपलं हे प्रेम, माझ्याप्रती असलेला आदर हा आपण कायम ठेवाल, कायम राहील आणि त्या तुम्ही देत असलेल्या आदराला, त्या सन्मानाला, तुमच्या प्रेमाला मी सदैव पात्र राहण्याचा प्रयत्न करेन, असं वचन, असं अभिवचन आजच्या या माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मला मांडणारे, माझ्यावर निष्ठा असणारे, माझ्यावर प्रेम असणारे, माझा आदर आणि सन्मान करणाऱ्या सगळ्यांना मी आज वचन देऊ इच्छितो। विशेषतः आज बऱ्याच साऱ्या आंबेडकरी चळवळीतील संघटनांनी मला शुभेच्छा दिल्या, काहींनी प्रत्यक्ष फोन केला होता। त्या सगळ्यांचं मी शब्दात तर ऋण व्यक्त करू शकत नाही, तरीही या लाईव्हच्या माध्यमातून त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो। आजचं लाईव्ह येण्याचं असं कारण असं होतं की 29 मेला दलित पॅंथरचा वर्धापन दिवस झाला होता। आपले नियोजित वक्ते माननीय रामदासजी आठवले साहेब फार उशिरा ऑनलाईन आले, जवळजवळ 10:30 वाजले होते। त्यानंतर मला बोलायला संधी मिळाली नव्हती आणि म्हणून सर्व सहकाऱ्यांची इच्छा होती की आज माझा वाढदिवस आहे आणि त्याच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांशी, माझ्या सर्व सहकाऱ्यांजवळ संवाद साधावा आणि त्याच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आज मी आपल्या समोर संवाद साधायला आलो आहे। सर्वात प्रथम मी माझे सहकारी प्रीतम साळवे असेल, आशुतोष निकाळजे, मुंबईमधले बाकी सहकारी आहेत, या सर्वांची माफी मागतो। खरं तर आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं मी मुंबईमध्ये असणं गरजेचं होतं, तुमच्या सर्वांसोबत असणं गरजेचं होतं, परंतु तुम्हा सगळ्यांना कल्पनाही आहे की गेले 10 महिने लॉकडाऊनच्या काळामध्ये मीही कुठे मुंबई बाहेर गेलो नव्हतो। एक ठिकाणी कोंडून राहिल्यासारखं होतं आणि हा मध्यंतर, हा ब्रेक अत्यंत गरजेचा होता आणि म्हणून 1-2 दिवसासाठी मी फक्त बाहेर आलो, एक वैयक्तिक वेळ घालवण्यासाठी, आणि म्हणून मी माझ्या सर्व सहकाऱ्यांची माफी मागतो। आणि तसंही या कोरोनाच्या काळामध्ये आपण बऱ्याच साऱ्या आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलेला आहे आणि म्हणून माझा वाढदिवसाचा कार्यक्रम आपण कुठल्याही प्रकारे मोठ्या पद्धतीनं साजरा करू नये ही मी आधीच सगळ्यांना सूचना केली होती, विनंती केली होती आणि म्हणून वाढदिवसाचा कार्यक्रम आपण मोठा साजरा करणार नव्हतो। तरीही तुम्हाला मी जर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नाराज केला असेल तर मी तुमच्या सर्व सहकाऱ्यांची माफी मागतो। आणि मी तुम्हाला मला सांगितल्याप्रमाणे या कोरोनाच्या काळामध्ये बरेच साऱ्या जवळच्या व्यक्तींना आपण गमावलेला आहे आणि त्यातील एक महत्वाची व्यक्ती या 3 तारखेला मी गमावली, ते म्हणजे कालकथित बाळारामजी शिर्के। मी ज्या भागातून येतो, मी जिथे माझं बालपण गेलं, जिथे मी लहानाचा मोठा झालो, त्या विभागातील एक थोर असे समाजसुधारक, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला वाहून घेतलेला एक कार्यकर्ता माननीय बाळारामजी शिर्के यांचं 3 तारखेला 3 जूनला निधन झालं। मी या लाईव्हच्या माध्यमातून माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि आज सकाळी त्यांचा जलदान विधी आणि शोकसभेचा कार्यक्रम होता, परंतु त्या कार्यक्रमालाही मला उपस्थित राहता आलं नाही, तर मी या माध्यमातून माननीय बाळारामजी शिर्के यांनाही श्रद्धांजली आणि आदरांजली अर्पण करतो। आंबेडकरी चळवळ आपण म्हटलं की आपल्याला आठवतात ते म्हणजे बाबासाहेबांच्या काळामध्ये किंवा त्यांच्याबरोबर सहकार्याने काम केलं होतं ते दादासाहेब गायकवाड, BC कांबळे, खोब्रागडे, किंवा मग नंतरच्या काळातील बाबासाहेबांच्या नंतरच्या काळातील असतील तर ते नामदेव ढसाळ, राजा ढाले, माननीय आठवले साहेब, गवई साहेब, कवाडे साहेब, हे सगळे मोठे नेते आपल्याला आंबेडकरी चळवळ आपण म्हणालो की ते आपल्याला आठवतात, परंतु खऱ्या अर्थानं एका खेड्यापाड्यामध्ये आजही बाबासाहेबांचा राजकीय निळा झेंडा आणि बौद्ध धम्माचा पंचध्वज हा स्वाभिमानानं, अभिमानानं आणि अगदी 10-15 घरं असत असतानाही निर्भीडपणे जो फडकतोय, त्याचं खऱ्या अर्थानं श्रेय आजही तळागाळामध्ये, गावखेड्यामध्ये, वस्तीमध्ये बाळाराम शिर्के सारखा एक प्रामाणिक आंबेडकरवादी, एक प्रामाणिक भीमसैनिक ही पताका खांद्यावर घेऊन उभा आहे, तो घेऊन उभा राहतोय अगदी निर्भीडपणे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळ आजही जिवंत आहे आणि आजही निळ्या झेंड्याचं अस्तित्व अबाधित आहे।
तसं पाहता माझी जी सामाजिक चळवळीची सुरुवात झाली 2011च्या वेळेला. थोडंसं ज्या विभागामध्ये मी मोठा झालो, ज्या विभागाने वाढलो आणि माझ्या सामाजिक कारकिर्दीची सुरुवात ज्या विभागातून झाली त्या विभागातील समाजकारण राजकारणावर थोडासा प्रकाश टाकणं अत्यंत गरजेचं आहे. कारण माझ्याबरोबर जे सहकारी काम करतात त्या सहकार्यांना या तळागाळातल्या राजकारणाचं, तळागाळातल्या समाजकारणाची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. मी ज्या फळीला बघून मोठा झालो ती फळी होती बाळाराम शिर्के, दिवंगत हरी पवार, दौलत दामाजी गायकवाड, गोपाळ मोहिते, त्याच्यानंतर आमचे कांबळे, या सगळ्यांना बघून मी मोठा होत होतो. एखादा विषय आपण कशा प्रकारे मांडला पाहिजे, सामाजिक बांधिलकी काय असते, या सर्व गोष्टी मी त्या लोकांकडून बघत लहानपणी शिकत होतो. 2005 पर्यंत या लोकांचं सामाजिक क्षेत्रातलं थोडंसं अस्तित्व कमी झालं होतं. ही लोक सामाजिक क्षेत्रातून थोडेसे वेगळे झाले होते आणि 2005च्या नंतर जी दुसरी फळी आहे, दुसरी पिढी आहे, ती सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय झाली होती. त्याच्यामध्ये मग मारुती लोखंडे असतील, विलास लोखंडे असतील, संजय मोहिते असतील किंवा रवी पवार असतील, ही दुसरी फळी त्या काळातली त्या विभागातल्या आंबेडकर चळवळीमध्ये आली होती. परंतु यांच्या आधीची जी फळी होती, यांच्या आधीची जी चळवळ सांभाळणारी कार्यकर्ते मंडळ होती, त्यांनी ज्या प्रकारचे संस्कार किंवा जो वारसा या लोकांना द्यायला पाहिजे होता तो वारसा देण्यामध्ये कुठेतरी ती लोक कमी पडली होती. आणि म्हणून जेव्हा बाळाराम शिर्के असतील, हरी पवार असतील किंवा दौलत गायकवाड असतील, गोपाल मोहिते असतील, हे जेव्हा या सामाजिक क्षेत्रातून थोडेसे मागे हटले होते, त्याच्यानंतरची समाजाची घडी कुठेतरी विस्कळलेली होती. ज्या पद्धतीने पुढच्या काळामध्ये मारुती लोखंडे असतील किंवा मान्य विलास लोखंडे असतील, संजय मोहिते असतील, रवी पवार असतील, या लोकांना पुढच्या काळामध्ये एक ज्या प्रकारे समाजाला पुढे घेऊन जाणं शक्यची गरज होती ती त्यांना जमली नव्हती. आणि नंतरच्या काळामध्ये 2011 मध्ये माझी जी पिढी होती, तिसरी पिढी, या तिसऱ्या पिढी त्याच्यामध्ये उदय झाला. बरं, ते करत असतानाही ऑलरेडी तिसरी पिढी जी होती ती बाहेर होती, ती मार्गदर्शक म्हणून होती, आणि जी मधली पिढी होती ती त्यावेळेला समाजकारणामध्ये सक्रिय होती. आणि माझ्यानंतरची पिढी होती ती थोडी शिक्षित होती, ती सुसंस्कृत झाली होती आणि त्या पिढीला नवं काहीतरी घडवून द्यायचं होतं. आणि याच्यामध्ये तिन्ही पिढींच्या मध्ये एक संघर्ष निर्माण झाला होता. आणि म्हणून 2011ला रोहाय तालुक्यामध्ये आम्ही जो प्रयोग केला होता तो प्रयत्न अयशस्वी झाला म्हणण्यापेक्षा तो प्रयत्न ज्या पद्धतीनं आपल्याला गरजेचं होता त्या पद्धतीनं तो प्रयत्न यशस्वी झाला नाहीये. आणि त्या संबंध काळामध्ये मान्य बाळारामजी शिर्के यांची मला सतत उणीव वाटत राहिली आणि आज ते आपल्यातून गेले आहेत ह्या गोष्टीवरही मला विश्वास बसत नाही आहे. आणि म्हणून बाळाराम शिर्केंचं जाणं हे माझी एक वैयक्तिक हानी मी समजतो. माझा एक मार्गदर्शक, एक आशीर्वाद देणारे हात मी गमावले. आणि म्हणून आजच्या या माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं माननीय बाळारामजी शिर्के यांनाही मी जाहीर श्रद्धांजली आणि आदरांजली अर्पण करतो. माझा जरी वाढदिवस असेल तरी केवळ माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं बोलायला मी आलो नाहीये, तर बरेच सारे विषय आहेत ज्या विषयाला मी आजच्या या दिनाच्या निमित्तानं सर्वांगी हात घालावा असा माझ्या सहकाऱ्यांचा आग्रह होता. दुसरा विषय आहे की नवी मुंबईमध्ये एक आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे आणि हे विमानतळ होण्याच्या आधीच त्या विमानतळाला नाव कुणाचं असावं याच्यावर फार मोठा वाद निर्माण होतोय. जे रायगड आणि तेथील भूमिपुत्र आहेत यांची मागणी आहे की त्या विमानतळाला माननीय स्वर्गीय माजी खासदार माननीय दिबा पाटील यांचं नाव दिलं गेलं पाहिजे. आणि आज या लाईव्हच्या माध्यमातून माननीय स्वर्गीय दिबा पाटील यांच्या नावाला दलित पंथ जाहीरपणे पाठिंबा देते आहे. कारण संबंध जो परिसर असेल, आज सिडकोच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्या गेल्या होत्या, सिडकोनं हस्तांतरित केल्या होत्या, जर तेव्हा शेतकऱ्यांच्या पाठीशी दिबा पाटीलांसारखा एक खंबीर नेतृत्व उभं राहिलं नसतं, तेव्हा जर दिबा पाटील या शेतकऱ्यांचा आवाज निर्माण झाला नसता तर कदाचित या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाळं पुसण्याचं काम त्यावेळच्या काँग्रेसच्या सरकारने केलं असतं. परंतु दिबा पाटलांच्या नेतृत्वामध्ये एक ज्वलंत असा लढा तिथं उभा राहिला आणि त्या लढ्याचं नेतृत्व दिबा पाटलांनी केलं. आणि म्हणून तिथला जो शेतकरी आहे, जिथला जो प्रकल्पग्रस्त आहे, त्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळवून देण्याचं काम माननीय दिबा पाटील यांनी केलंय.
आणि म्हणून तिथल्या ज्या प्रकल्पग्रस्तांनी आणि संबंधित कोकणातील जे ओबीसी घटक आज दिबा पाटलांच्या नावाचा आग्रह धरतायत, त्या नावाला दलित युथ पॅंथरचा जाहीर पाठिंबा आहे. आता तुम्ही म्हणाल की बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला आमचा विरोध का? तर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध करण्यापेक्षा आम्हाला म्हणायचं आहे की तुम्ही बाळ ठाकरे यांचं जेव्हा देहवासन झालं तेव्हा जेव्हा एका खेळाचं मैदान आहे शिवाजी पार्क, तिथे त्यांनी तुम्ही त्यांचा अंत्यविधी केलात. महाराष्ट्रामध्ये आज बरेच सारे नेते आजही हयात आहेत. उद्या जर त्यांचं कधी असं झालं तर एखादा आझाद मैदान आहे किंवा ओव्हलचं मैदान आहे, तुम्ही म्हणाल तिथं त्यांचं देहवासन करा, त्या मैदानामध्ये त्यांचं स्मारक करा. किंवा जो शासकीय महापौरांचा बंगला होता तो बंगलाच तुम्ही त्यांच्या स्मारकासाठी घेतलात. आता उद्या महाराष्ट्रातील दुसरा कोणी एखादा नेता वारला, तो गेला निघून, तर तुम्ही म्हणाल की मग सह्याद्री अतिथीगृह आहे तिथे त्यांच्या स्मारकाची कोणी मागणी करेल. किंवा आज मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला आहे, तसं म्हणा महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते मान्य शरद पवार साहेब, त्यांना अजून आयुष्य लाभू दे, त्यांना दीर्घ आयुष्य लाभू दे, परंतु त्यांच्या गेल्यानंतर जर का राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा इतर कार्यकर्ते असतील, त्यांनी जर उद्या मागणी केली, ज्याप्रमाणे बाळ ठाकरेंच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याची मागणी शिवसेनेकडनं झाली, त्याप्रमाणे उद्या जर शरद पवारांच्या स्मारकासाठी जर का वर्षा बंगल्याची मागणी झाली तर तुम्ही काय करणार आहात? तुम्ही वर्षा बंगला देणार आहात का? किंवा आता मधल्या काळामध्ये कुणाची काही मागणी नसताना बरेच साऱ्या स्मारकाची कामं प्रलंबित असत असताना कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही बाळ ठाकरेंचं पुतळा कुलाब्याच्या ठिकाणी उभा केलात. आमचा त्याला विरोध नाहीच आहे, परंतु प्रत्येक ठिकाणी जर तुमच्या हातामध्ये सत्ता असेल म्हणून तुम्ही प्रत्येक ठिकाणी बाळ ठाकरे यांच्याच नावाचा आग्रह करत असाल तर ते कुठेतरी चुकीचं आहे. मुंबई नागपूरला जोडणारा जो समृद्धी महामार्ग आहे त्यालाही तुम्ही बाळ ठाकरेंच्या नावाचा आग्रह केलेला आहे आणि आम्ही त्याला विरोधी केला नाहीये, ठीक आहे. परंतु नवी मुंबईमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला माननीय दिबा पाटील यांच्याशिवाय इतर कुणाचंही जर नाव देत असाल तर त्या लढ्यामध्ये दलित युथ पॅंथर पूर्ण शक्तीनिशी उतरेल आणि दिबा पाटलांच्या नावाला नाव जोपर्यंत त्या विमानतळात दिलं जात नाहीये तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाहीये. आणि जर का या नावासाठी माझ्या सकट दलित युथ पॅंथरच्या एखाद्या कार्यकर्त्याला त्याची प्राणाची आहुती द्यावी लागली, आमचं रक्त जरी सांडलं त्या नावासाठी, तरी आम्ही मागे हटणार नाहीयेत. परंतु जी काही सत्तेमधून जी काही हुकुमशाही निर्माण होती आहे, प्रत्येक ठिकाणी आमचंच नाव असलं पाहिजे, ही जी काही परंपरा कोणी पाडत पाहत असेल तर त्या परंपरेला महाराष्ट्रामध्ये आम्ही थारा देणार नाहीयेत. आणि माननीय दिबा पाटील, मी त्या प्रदेशातून येतो, त्यामुळे एकंदरीत दिबा पाटील ज्या शेतकरी कामगार पक्षाबरोबर काम करत होते, शेतकरी कामगार पक्ष आपण पाहिला असाल ते आता सध्या पाटील कुटुंबाची खासगी मालमत्ता जरी झाली असेल तरी शेतकरी कामगार पक्षाचं संयुक्त माझ्या चळवळीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचं फार मोठं योगदान आहे, हे आपल्याला विसरता येणार नाहीये. ज्या शाळेतून मी शिकलो ती कोकण एज्युकेशन सोसायटी ही शेतकरी कामगार पक्षाची आहे. पेण सहकारी बँक ही शेतकरी कामगार पक्षाचं वर्ष राहिलं आहे. त्याच्यामुळं माननीय दिबा पाटील आणि एकंदरीत दिबा पाटील ज्या पक्षाशी संबंधित होते त्या शेतकरी कामगार पक्षाचं कोकणाच्या आणि रायगडच्या विकासामध्ये फार मोठं योगदान राहिलं आहे. आणि म्हणून दिबा पाटलांच्या नावाची मागणी ही केवळ ते प्रकल्पग्रस्त करतात असातला भाग नव्हे, तर जे जे पुरोगामी चळवळीमध्ये काम करतात, जे जे फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करतात, त्या सगळ्यांच्या माध्यमातून माननीय दिबा पाटलांच्या नावाचा आग्रह आहे. आणि येणाऱ्या नवी मुंबईच्या विमानतळाला माननीय दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं ही दलित युथ पॅंथरची मागणी आहे. आणि कोण म्हणतो देणार नाही, आम्ही दिल्याशिवाय शांत बसणार. आणि पुन्हा एकदा सांगतो की दिबा पाटलांच्या नावासाठी जर का उद्या रक्त सांडायची जरी वेळ आली तर तो पहिला रक्त वाहणारा निलेश मोहिते असेल. मी हे जाहीरपणे आणि तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून सांगू इच्छितो. त्याच्यामुळे दिबा पाटील यांच्या नावाला दलित युथ पॅंथरचा पूर्णपणे पाठिंबा आहे असं मी जाहीर करतो. आणि दिबा पाटील यांच्या नावासाठी दलित युथ पॅंथरनं महाराष्ट्रभर आंदोलन करावं. माझ्या सहकार्यांशी या विषयाने बोलणंच आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कलेक्टरला, महाराष्ट्रामधील तालुक्यातल्या प्रत्येक तहसीलदाराला दलित युथ पॅंथरच्या माध्यमातून निवेदनं गेली पाहिजेत. जमलंच तर याच महिन्यामध्ये दिबा पाटलांचा स्मृती दिवस येतोय आणि जमलंच तर आपण महाराष्ट्रामध्ये दिबा पाटलांच्या नावासाठी आपल्याला अजून कसं तीव्र आंदोलन करता याच्यावर आपण नक्कीच विचार करू. याच्यानंतर दुसरा एक महत्वाचा विषय की सध्याचा महाराष्ट्रातील चाललेल्या घडामोडी, एकंदरीत
महाराष्ट्रातील बऱ्याच साऱ्या विषयांच्या बाबतीमध्ये सहकारी नेहमी म्हणत असतात. मला एक गोष्टीचा फार अभिमान आहे, मला एक गोष्टीचं फार कृतूहल आणि कौतुक आहे. ठीक आहे, दलित युथ पॅन्थरचं आज जरी तेवढी मोठी नसेल इतर संघटना तुलनेमध्ये, त्याचं मला काही फिकीर नाहीये, परंतु ज्या विचारांवर ही संघटना वाढलं पाहिजे, ज्या विचारांचे कार्यकर्ते या चळवळीमध्ये निर्माण झाले पाहिजेत, ते खऱ्या अर्थानं कार्यकर्ते, ते खऱ्या अर्थानं सहकारी दलित पॅन्थरच्या माध्यमातून आज निर्माण होताना मला दिसत आहेत. कारण ज्यांनी या जगाला विचार दिलाय त्यांनीच या जगाला आकार दिलाय. तुम्ही जर का बुद्धांची चळवळ पाहिली असाल तर त्या बुद्धांच्या चळवळीला एक ठोस असा विचार होता. त्या चळवळीमध्ये एक विचारमंथन होतं आणि म्हणून बुद्धांनी इथल्या ब्राह्मणीवादी व्यवस्थेच्या विरोधात विद्रोह करून पुन्हा एकदा या भारत लक्षद्वीपावर एक समता प्रस्थापित केली होती. आता विद्रोह म्हटलं किंवा बंडखोरी म्हटली म्हणजे लोकांना असं वाटतं की विद्रोह करायचं म्हणजे काय, फक्त शिव्या द्यायला पाहिजेत, केवळ चढ्या आवाजामध्ये तुम्ही बोलला पाहिजे. तर विद्रोह हा एकदम शांत राहून केला जाऊ शकतो. याचं मूर्तिमंत उदाहरण कोण असेल तर बुद्ध असतील. आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असतो माझ्या सहकार्यांना की तुमच्याकडे वैचारिक बांधिलकी असली पाहिजे. काही म्हणतील की काही शिक्षणाची गरज कशाला आहे किंवा वैचारिकतेची गरज कशाला आहे, आपण फक्त रस्त्यावर उतरून आंदोलन करू किंवा रस्त्यावर आपण जोरानं बोलू, आपण तोडफोड करू किंवा आपण मारामारी करू. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं असाल बुद्धांची चळवळ तर फार मी लांबची राहिली. अलीकडे जी स्वातंत्र्य चळवळ उभी राहिली होती, मी 1857च्या लढ्याला काही स्वातंत्र्य लढा म्हणून संबोधत नाहीये, परंतु एकंदरीत गांधी आणि काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये चळवळ उभी राहिली होती. ही चळवळीचा जर तुम्ही विचार केला तर चळवळ ही एक वैचारिक दृष्ट्या ती काँग्रेसच्या माध्यमातून आणि गांधीजी घेऊन गेले होते. त्याच्या आधी जे जे स्थानिक छोटे मोठे उठाव झाले, त्या उठावांना इंग्रज सरकारला दाबणं फार शक्य झालं होतं. परंतु काँग्रेस आणि गांधींच्या माध्यमातून जी खऱ्या अर्थानं उठाव आणि चळवळ झाली ती वैचारिक अहिंसा आणि शांतीच्या मार्गातून होती आणि म्हणून तिला यश मिळालं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ उभी केली होती ती चळवळ ही भक्कम विचारांच्या पाठीशी उभी होती. बाबासाहेबांच्या विचारांच्या पाठीशी, बाबासाहेबांच्या चळवळीच्या पाठीशी किंबहुना बाबासाहेब बुद्ध फुले शाहू आंबेडकरांच्या खांद्यावर उभे राहून ही चळवळ उभे घेऊन होत होते. आणि म्हणून जवळजवळ एक 1,500-2 हजार वर्षापूर्वीची गुलामगिरी होती, ती गुलामगिरी बाबासाहेब आपल्या 30-35 वर्षाच्या कालखंडामध्ये संपुष्टात आणू शकले. त्यावेळेला या समाजावर अन्याय अत्याचार होत होते, तेव्हा बाबासाहेबांनीही त्यावेळेला जशाच तशी उत्तर देण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित बाबासाहेब हयात असत असताना बाबासाहेबांनी आपल्यावरचे अन्याय अत्याचार रोखू शकले असते. परंतु जे कायद्याच्या माध्यमातून, जे संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी आपल्याला जे हक्क अधिकार मिळवून दिले आहेत, मग तर आपल्याला वैयक्तिक स्वातंत्र्य असेल, आरक्षण असेल किंवा नंतर आपल्याला मानवी हक्क अधिकार असेल, अॅट्रॉसिटी असेल, या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी एक विचारमंथनातून चळवळीच्या माध्यमातून उभं केलेलं आपलं यश होतं. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये दलित पंथाच्या माध्यमातून एक अशी परिवर्तनाची चळवळ आपल्याला घेऊन जायची आहे, जी चळवळ आपण जरी या जगात नसू, आपण जे जग सोडून गेल्यानंतर त्या चळवळीची फळं आपल्या येणाऱ्या पिढीला चाकता यायला पाहिजेत. याचा अर्थ मी तुम्हाला शांतीच्या आडून शंड होऊन थंड बसा असं अजिबात सांगत नाहीयेत. जिथे तुम्हाला विरोध करायची गरज आहे, जिकडे तुम्हाला आक्रमक होण्याची गरज आहे, तिकडे तुम्हाला आक्रमक झालंच पाहिजे. परंतु एक दुसरी गोष्ट मी पाहतोय की या चळवळीमध्ये एकंदरीत आजची जी तरुण पिढी आहे, या तरुण पिढीला खऱ्या अर्थानं काहीतरी करायची खरोखर इच्छा आहे, परंतु या तरुण पिढीला योग्य प्रकारे मार्गदर्शन मिळत नाहीये. आज फेसबुक, व्हॉट्सअप याच्या माध्यमातून अर्धी अर्धवट माहिती आजच्या तरुणांपर्यंत पोहोचत आहे आणि त्याच्यातून एक वेगळ्या प्रकार संभ्रम आजच्या लोकांमध्ये निर्माण होतोय. तर आजच्या तरुणांना खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळ म्हणजे काय किंवा बाबासाहेबांच्या आधीची चळवळ काय होती, बाबासाहेबांची चळवळ कशा प्रकारे पुढे घेऊन गेली आणि त्या नंतरच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या अनुयायांनी चळवळ कशा प्रकारे पुढे घेऊन गेले, याचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. तसं पाहता तुम्ही आंबेडकरी चळवळीकडे कुठल्या दृष्टीनं पाहाल ते मला माहीत नाहीये. कारण मागचा जो कार्यकर्ता मेळावा झाला होता त्या मेळाव्यामध्ये मी सांगितलं होतं की आंबेडकरी चळवळ ही कायम यशस्वी अशी चळवळ राहिलेली आहे. आंबेडकरी चळवळ जर यशस्वी झाली नसती, यशस्वी नसती तर आजही सरपंचांपासून
पंतप्रधानांच्या निवडणुकीपर्यंत, अगदी ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत प्रत्येकाला निळ्या झेंड्याची गरज भासली नसती. आज प्रत्येकाला निळ्या झेंड्याची गरज भासतीये. बाबासाहेबांचं नाव कसं का होईना, पण प्रत्येकाला आजही वैऱ्यालय बाबासाहेबांचं नाव घ्यावं लागतं. याचं खऱ्या अर्थानं श्रेय हे बाबासाहेबांच्या अनुयायांमध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर या राज्यामध्ये, या देशामध्ये एक धर्मांतराची लाट आली होती आणि ती लाट खऱ्या अर्थानं आंबेडकरी अनुयायी घेऊन आले होते. बाबासाहेबांच्या नंतर दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वामध्ये इथल्या भूमिहीनांच्या चळवळीचं एक मोठं आंदोलन उभं राहिलं होतं. बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर बौद्धांना मागासवर्गीयांच्या सवलती मिळाव्यात याची एक मोठी चळवळ उभी राहिली होती. बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर इथे रिडलचा एक मोठा वाद उभा राहिला होता. बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर इथे मराठवाडा विद्यापीठाचा एक मोठं आंदोलन उभं राहतं आणि या सगळ्या आंदोलनातून कार्यकर्ते नेते घडत गेले. या आंदोलनातून इथल्या कार्यकर्त्यांना लढण्याची ताकद मिळत होती. परंतु आज पाहता आंबेडकरी चळवळीकडे वैशिष्ट्य असं एक ध्येय नाहीये. आज प्रत्येक जण उठून एक नवीन संघटना काढतोय, प्रत्येक जण उठून आज एक राजकीय किंवा राष्ट्रीय नेता बनतोय. मला कुणाला क्रिटिसाइज करायचं अजिबात नाहीये किंवा मला कुणालावर टीकाही नाही करायची आहे, परंतु आंबेडकरी चळवळ कुठल्याही दिशेनं कुठल्याही प्रकारे भरकटत जाऊ नये. आणि ती चळवळ काही अंशी कुठेतरी भरकटत चालली असं मला वाटतंय. काही दिवसापूर्वीच डॉक्टर मान्य ऍडव्होकेट मानेसाहेब बीआरएसपीचे अध्यक्ष सुरेश माने यांच्याशी मला चर्चा झाली होती. त्यांच्याबरोबर बोलताना मला एक गोष्ट जाणवली होती की आंबेडकरी चळवळीमध्ये आज लढाऊ तरुणांची संख्या भरपूर आहे. परंतु या तरुणांना आपण नक्की कुठल्या दिशेनं गेलं पाहिजे, आपल्या समोरचं ध्येय आणि उद्दिष्ट काय असलं पाहिजे, हे सध्या आपल्या चळवळीतल्या लोकांना किंवा तरुणांना कळत नाहीये. आणि मला असं वाटतं की याच्या लाईव्हच्या माध्यमातून मी माझ्या सर्व सहकार्यांना सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी चळवळीचं ध्येय आणि उद्दिष्ट हा समाज व्यापार करती जमात कशी बनेल, आपली आर्थिक क्रांती कशी घडेल, हे जास्त महत्वाचं आहे. काहींचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला राजकीय क्रांती करणं जास्त गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं राजकीय क्रांती करण्याची गरज आहेच, कारण गेले 60 वर्ष या देशामध्ये काँग्रेसचं शासन होतं. गेल्या 7 वर्षामध्ये आपण मोदी सरकारचं राज्य बघितलेलं आहे. त्याच्यामुळं आता लोकांना मोदी नको हवाय, पण याचा अर्थ देशामध्ये पुन्हा लोकांना काँग्रेसही नको हवी आहे. आणि मला वाटत नाही की विरोधी पक्ष म्हणून जी भूमिका काँग्रेसनं पार पाडली पाहिजे ती भूमिका काँग्रेस पार पाडतं असं अजिबात नाहीये. परंतु लोकांचं होतं काय की दगडापेक्षा वीट मऊ. परंतु येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं या देशाचं नेतृत्व नव्हे, मी जेव्हा जेव्हा बऱ्याच साऱ्या क्षेत्रातील लोकांशी बोलतो, मी आंबेडकरवादी किंवा बौद्ध समाजाच्या व्यतिरिक्त लोकांचं मी सांगतोय, बरेच सारे ओबीसी आहेत, बरेच सारे इव्हन मराठा समाजाच्या सगळ्यांचं म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये या देशाच्या आंबेडकरवादी लोकांकडून किंवा बाबासाहेबांच्या अनुयायांकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. आणि म्हणून या चळवळीमध्ये काम करणाऱ्या माझ्या सर्व तरुणांना माझी विनंती आहे की येणाऱ्या 10 वर्षामध्ये आंबेडकरी चळवळीतला प्रत्येक कार्यकर्ता किंवा आंबेडकरी चळवळ या देशाची सत्ता हातामध्ये घेण्यासाठी कशा प्रकारे सक्षम होईल याच्यावर जास्त विचार करणं आपण अत्यंत गरजेचं आहे. आणि यासाठी मी पाहिलंय की मी बऱ्याच ग्रुपवर असतील किंवा बऱ्याच साऱ्या फेसबुकच्या पोस्टवर मी बऱ्याच साऱ्यांच्या पोस्टवरच्या कमेंट्स वाचत असतो. त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या इतर लोकांच्या, इतर समुदायाच्या लोकांच्या कमेंट्स वाचतो. मी जेव्हा आपल्या मुलांच्या कमेंट्स वाचत असतो तेव्हा मला एक गोष्ट फार अभिमान वाटते की आपल्या लोकांकडे जो चळवळीचा अभ्यास आहे, किंबहुना त्यांच्याकडे जी सामाजिक बांधिलकी आहे, ती बांधिलकी इतर कुठल्याही जनसमुदायापेक्षा आंबेडकरी तरुणांमध्ये सर्वात जास्त आहे. तुमच्या विचारांची या देशामध्ये 35% लोकसंख्या निर्माण झाली आहे. समतेच्या विचाराला मानणारा, बुद्ध फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना मानणाऱ्या देशामध्ये जवळजवळ आज 35 ते 50% जनसमुदाय निर्माण झालेला आहे. परंतु या जनसमुदायाला मतामध्ये परिवर्तन करून आंबेडकरवादी या सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी अजून 10 ते 15 वर्ष इथल्या तरुणांना जमिनीमध्ये गाडून घेऊन काम करावं लागेल. आणि त्यासाठी
इथल्या आंबेडकरी तरुणांना अजून बौद्धिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं लागेल आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या सर्व सहकाऱ्यांना, माझ्या सर्व हितचिंतकांना, जे मला मांडणारे आहे त्या सगळ्यांना मी विनंती करतो की एखाद्या संघटनेत तुम्ही काम करा, कुठल्याही संघटनेमध्ये तुम्ही काम करा, पण त्या संघटनेमध्ये काम करत असताना तुम्ही स्वतःला सक्षम करा, स्वतःला तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम करा, स्वतःला तुम्ही बौद्धिकदृष्ट्या सक्षम करा आणि ही काळाची गरज आहे. मी आज या ज्या जिल्ह्यामध्ये मी सक्रिय आहे त्या जिल्ह्याच्या कुठल्याही कार्यकर्त्याला किंवा कुठल्याही माझ्या जिल्हाध्यक्षाला मी कधीही हात दाबाव टाकला किंवा तू संघटन वाढव, मी संख्येवर कधीच भर दिला नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं एक ज्वलंत उदाहरण माझ्या पाठीशी उभं आहे. म्हणजे मी काय प्रत्यक्षात तुलना वगैरे करतोय असं कुणी अजिबात समजू नका, परंतु तुम्ही जर विचार केला तर त्या काळी जे मुघलशाही असेल, मुघलांकडे किती मोठं सैनिक होतं, मुघलांकडे किती साधन सामुग्री होती, त्यावेळची निजामशाही फार मोठी होती, त्यावेळची आदिलशाही फार मोठी होती. एवढे मोठमोठे चारी बाजूला साम्राज्य उभं असत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी तुटपुंजा आपल्या सैन्यांसह, सहकाऱ्यांसह स्वराज्याची मूर्तमेढ महाराष्ट्रामध्ये रोवली. याचं सगळ्यात मोठं कारण होतं छत्रपती शिवाजी महाराजांकडे तोफ नव्हती, छत्रपती शिवाजी महाराजांकडे अद्यावत अशी शस्त्र नव्हती, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांकडे जिवा महालासारखा सहकारी होता. छत्रपती शिवाजी महाराजांकडे तानाजी मालुसरेंसारखा एक सहकारी होता. छत्रपती शिवाजी महाराजांकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये आत्मदहन करणारा त्यावेळचा शिवा कशा सहकारी होता. आणि त्या सगळ्यांमध्ये प्रामाणिकता होती आणि त्यांच्या पाठी तेवढाच पुत्रवत प्रेम करणारा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक जाणता राजा उभा होता. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन मी माझ्या सर्व सहकारी सांगतो की स्वराज्याच्या वेळेला जी त्यांच्या सहकार्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहकार्यामध्ये जी भावना होती ती सगळ्यांची मध्ये आपल्यामध्ये भावना निर्माण झाली पाहिजे. आणि ज्या दिवशी ती भावना निर्माण होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं एक चांगलं संघटन उभं होईल. कारण सगळ्यात मोठा संघटक जर कोण बघत असाल तर मी सगळ्यात मोठा संघटक म्हणून सिद्धार्थ गौतम बुद्धांकडे बघतो. कारण या पृथ्वी तलावरती संघटन निर्माण करण्याचं सगळ्यात मोठं पहिली संकल्पना जर कोणी मांडली असेल आणि संघटन कोणी उभं केलं असेल तर ते तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी. त्यावेळेला संघ म्हटला की सिद्धार्थ गौतम बुद्धांचा भिक्खू संघ आठवायचा. आज तुम्ही संघ पाहिला तर तुम्हाला आरएसएस आठवतो. खऱ्या अर्थानं आरएसएस हा तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी ज्याप्रमाणे संघ निर्माण केला होता त्याप्रमाणे सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या विचारांना प्रमाण म्हणून हा संघ, त्यांचा संघ निर्माण केला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यांचे सहकारी हे जरी चिवर धारण करत नसतील, ते बुद्ध उघडपणे सांगत नसतील, तरी ते बुद्धांच्या तत्वज्ञानाप्रमाणे समर्पणानं ते आज त्यांनी काम केलेलं आहे एवढ्या वर्ष. आणि म्हणून आज तुम्हाला संघाची ताकद दिसते. आणि म्हणून माझ्या सहकार्यांना माझ्या आज वाढदिवसाच्या निमित्तानं मला सांगणं आहे की तुम्ही पाहिले की आजचे तरुण 4 दिवस इकडे असतात, 2 दिवस इकडे असतात, काही खटकलं की लगेच बदलतात, संघटना रोज बदलत असतात. आणि या अशा गोष्टींकडे न जाता तुम्ही मुळात तुम्हाला काय करायचं आहे, मुळात तुम्ही या सामाजिक चळवळीमध्ये कशाला आलात याचा विचार तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून माझ्यावरचे माझे जे सहकारी सगळ्यांना सांगतो की तुम्हाला होईल तेवढं तुम्ही स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा. तुम्हाला कुणाच्याही कोणी कुठे तुम्हाला चहा पाजेल याची तुमच्याकडे अपेक्षा नसायला पाहिजे. तुम्ही देणेकरी झाले पाहिजे, तुम्ही घेणेकरी असले नाही पाहिजेत. आणि जोपर्यंत स्वाभिमानी कार्यकर्ता निर्माण होत नाही तोपर्यंत स्वाभिमानी चळवळ निर्माण होणार नाही. आणि म्हणून माझ्या सर्व सहकार्यांना विनंती आहे, माझं सांगणं आहे की ठीक आहे, संघटन वाढेल, संघटन आज ना उद्या वाढेल. आपल्याला केवळ प्रसिद्धीच्या मागे धावायचं नाहीये. कारण तुम्ही जर प्रसिद्धीचं जर बघाल, तुम्हाला मी खरं सांगतोय की पॅन्थरच्या चळवळीबद्दल माझ्या वयातल्या कुठल्याही तरुणाच्या अपेक्षा सर्वात जास्त मला माहिती आहे. आणि मी जाहीरपणे आव्हान देऊन सांगू शकतो. कारण एकंदरीत नामदेव ढसाच्या चाळीत राहत होते ती ढोरचाळ, नवाब चाळ, इथे मी बालपणी राहिलोय. ज्या चाळीमध्ये पॅन्थरचं वाढ झाली त्या बीआयटी चाळीमध्ये राहिलोय. आणि ज्यांनी पॅन्थर पाहिली आहे, ज्याने पॅन्थरमध्ये प्रत्यक्षात काम केलंय त्या चाळीमध्ये मी मोठा झालोय.
मला नामदेव राजा ढाले असतील, नामदेव ढसाळ असतील किंवा जयी पवार असतील यांचा सगळ्यांचा जवळून सहवास लाभलाय. त्यामुळे ती चळवळ काय होती, कशी होती याचा पूर्णपणे मला अभ्यास आहे, पूर्णपणे त्याची माहिती आहे. प्रसिद्धी तुम्ही म्हणाल तर त्यावेळेला पॅन्थर राजा ढाले यांच्या प्रसिद्धीवर तुम्हाला माहित नसेल. पॅन्थर राजा ढाले यांची तेव्हा प्रसिद्धी इतकी होती की राजा ढाले हे नाव जवळजवळ देशभर पोचलं होतं. त्यावेळेला फेसबुक नव्हतं, त्यावेळेला व्हॉट्सअप नव्हतं किंवा कुठल्याही प्रकारचे सामाजिक प्रसारमाध्यमं नव्हती आणि त्यावेळेची प्रस्थापित प्रसारमाध्यमही या लोकांना काही तेवढी मानत नव्हती. असं असताना त्यावेळेला पॅन्थर नामदेव ढसाळ असतील, पॅन्थर राजा ढाले असतील, जयी पवार असतील, भाई संघरे असतील, हे प्रसिद्धीच्या परमोच्च शिखरावर होते. परंतु ज्या प्रकारे एक संघटनात्मक बांधणी या सगळ्यांना करता यायला पाहिजे होती आणि केली पाहिजे होती ती संघटनात्मक बांधणी त्यांच्याकडून झाली नाहीये. ज्या प्रकारे या सगळ्या सहकार्यांना एकत्रित बांधून तर ते काही गोष्टी मला उघड बोलता येणार, उघड सांगता येणार नाहीयेत, पण त्यांना जे करणं तेव्हा शक्य होतं, त्यांना जे जमलं नाहीये ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करायचं. कारण ही प्रसिद्धी एक अशी गोष्ट आहे जी आज आहे उद्या नसेल. त्याच्यामुळे या प्रसिद्धीच्या पाठी धावण्यापेक्षा काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह किंवा काहीतरी आपण शाश्वत असं केलं पाहिजे. आणि मला या गोष्टीचा फार अभिमान आहे. 2011ला मी समाजकारणामध्ये आलो, 2018 पासून मी सक्रिय समाजकारणामध्ये आहे आणि त्या दिवसापासून मी जे सहकारी माझ्यावर जोडले होते त्यातले बहुतांश सहकारी आजही माझ्याबरोबर आहेत. काही दिवसापूर्वी एक माझा जिल्हा अध्यक्ष काही कारणामुळे त्यांना नाही जमलं बरोबर काम करायला, ते संघटनेपासून दूर झाले. पण त्यांनी संघटनेबद्दल कुठल्याही प्रकारे एक चुकीचा शब्द त्यांनी वापरला नाही किंवा आमच्याकडून त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारे आम्ही त्यांच्याबद्दल जाहीर कुठली भूमिका मांडली नाही. आणि माझा काल वाढदिवस होता, त्यांनी मला स्वतःहून फोन केला. आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या उत्तर पश्चिम जिल्ह्याचे सर्व सहकारी जमले होते, त्यांच्यामध्ये ते होते. हे बघून मला फार आनंद झाला, मला फार बरं वाटलं की जी संस्काराची जे मूल्य मी माझ्या सहकार्यामध्ये रुजवतोय, जे संस्कार मी माझ्या सहकार्यांना देतोय ते खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्ये रुजलेले आहेत. तुम्ही पाहिलं असाल मी स्वतः आणि माझा सहकारी कधीही कुठल्याही चळवळीतल्या कार्यकर्त्यावर टीका करत नाहीये. त्याच्या आधीचे मोठे नेते असतील, आठवले साहेब असतील, कवाडे सर असतील, बाळासाहेब आंबेडकर असतील, रासू गवईंचे मुलागा असेल किंवा मग सुरेश माने असेल, आम्ही कुठल्याही कार्यकर्त्यावर कुठल्याही नेत्यावर कधीही कुणावर टीकात्मक बोलत नाही. कारण आमचं ध्येय ठरलेलं आहे की कुणी काय केलं पाहिजे किंवा कोण काय करतोय पेक्षा आम्ही काय केलं पाहिजे याचं आम्हाला मूर्तिमंत उदाहरण महाराष्ट्रासमोर उभं करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघाल मी कधीही कुणावर टीकात्मक लिहित नाही किंवा जे मी बघतो एक बेकार मनोवृत्ती लोकांमध्ये आपल्या निर्माण झाली आहे की कुणाला तरी टीका करायची, कुणाला तरी टीकात्मक काहीतरी लिहित राहायचं. तुम्हाला एखादं नसलं पटत तुम्ही दुर्लक्ष करा. प्रत्येकाला त्याच्याप्रमाणे जमतोय, प्रत्येकाला मला माझ्या पद्धतीने जेवढं जमतं किंवा जेवढी माझी समज आहे त्या पद्धतीनं मी माझ्या पद्धतीनं माझं काम करत असतो. त्याप्रमाणे ज्याला ज्या पद्धतीनं जमतोय तो त्याच्या पद्धतीने काम करतोय आणि त्याने करावं. आमची सगळ्यांना शुभेच्छा आहे. आणि म्हणून मी सांगतो की माझ्या सर्व तरुणांना विनंती आहे की तुम्ही आठवले साहेबांच्या गटाचे कार्यकर्ते असाल म्हणजे बाळासाहेबांना तुम्ही विरोध केलाच पाहिजे असातला भाग नव्हे, किंवा तुम्ही बाळासाहेबांच्या पक्षात आहात याचा तुम्ही आठवले साहेबांना किंवा कवाडेंना विरोध केला पाहिजे अशातला भाग नव्हे. कारण हे जे सगळे लोक आहेत या सगळ्या लोकांचं आंबेडकरी चळवळीमध्ये फार मोठं योगदान आहे. आणि आजही जे कोणी आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत आहात हे काही आपले विरोधक नाहीयेत, हे काही आपले दुश्मन नाहीयेत. ज्याला ज्या पद्धतीनं काम करता येतोय त्याला त्या पद्धतीने त्यांनी काम केलं पाहिजे. तुम्हाला माझ्या बाबतीत जर काही गोष्टी चुकीच्या वाटत असतील, तुम्हाला माझे काही चुकत असेल तर मला असं वाटतं की तुम्ही ते फेसबुकवर किंवा इतर माध्यमातून टॉन मारून किंवा टीका टिप्पणीवर लेखन करून तुम्ही प्रत्यक्षात फोन करून जर मला सांगाल, मला तुम्ही सूचना कराल, मला तुम्ही मार्गदर्शन कराल, मग तो लहान असेल मोठा असेल मला ते नक्कीच आवडेल. आणि म्हणून मला असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये जर का
आंबेडकरी जनसमुदायानं सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय चळवळीचं नेतृत्व करावं असं सगळ्यांना वाटत असेल तर तुम्ही कुठल्याही संघटनेमध्ये काम करा, तुम्ही कुठेही असा, परंतु तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे पाईक आहात आणि या विचारासाठी जो काम करतोय तो आपला विरोधक नाहीये. त्याच्यामुळे चळवळीमधल्या सर्व सहकाऱ्यांनी एक समन्वय साधून सगळ्यांनी एकत्र राहणं फार गरजेचं आहे आणि हीच भूमिका आम्ही घेत राहतो. आणि म्हणून आज सकाळपासून विविध संघटनेचे कार्यकर्ते आहेत, विविध संघटनेचे लोक आहेत. मग त्यातला आमचा एक संदेश वाघचौरे आहे, जो एका संघटनेचा मुंबईचा अध्यक्ष आहे. माझे मैत्रीचे संबंध आहेत, मी त्याला कधीच त्याच्या कामाबद्दल बोललो नाही. मी त्याच्या कामात स्तुती केलेली आहे बऱ्याच वेळेला. त्यांनी त्याच्या संघटनेसाठी चांगलं योगदान देऊनही त्यांनी मुंबई आणि परिसरात संघटन चांगलं बांधलेलं आहे. किंवा दुसरा एक तरुण आहे, तोही पॅन्थाच्या नावानं संघटना चालतो, त्याचं नाव घेऊ इच्छित नाहीये. ठीक आहे, त्याला ज्याप्रमाणे जमतोय किंवा त्याला जितकं वाटतोय ते करतोय ना. मला एकच म्हणायचं आहे की मंजिल तो मिल ही जाएगी, भटकते भटकते ही सही, बट गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. आज जे घरातून निघून रस्त्यावर उतरून चळवळीमध्ये काम करत आहेत त्या सगळ्यांचं योगदान आहे आणि त्या सगळ्यांबद्दल आपण आदर राखला पाहिजे. आणि हे करत असताना मला तुम्हाला शेवटचं सांगायचं आहे की आपण ज्या महापुरुषांचं काम करत आहोत, ज्या महापुरुषांच्या विचारांचा वसा आणि वारसा आपण सांगत आहोत, मला आक्रमक बोलता येत नाही अशातला भाग नव्हे किंवा शिव्या, या महाराष्ट्रातील एखाद्या माणसाला शिव्या माहीत नाही असं पण म्हणणार नाही. शिव्या प्रत्येकाला माहिती आहेत. शिव्या देणं काही सोपं नाही, मोठी गोष्ट असल्यातला भाग नव्हे. मी आज लाईव्हला आहे, मी इथून बसून नरेंद्र मोदीला आई बहिणी शिव्या घालू शकतो, मी इथे बसून मुख्यमंत्र्यांना शिव्या घालू शकतो. शिव्या देणं, जोरात बोलणं, आक्रमकतेनं बोलणं म्हणजे विद्रोह होता अशातला भाग नव्हे. हा तुमचा गैरसमज आहे. त्यातल्या त्यात आपण अशा महापुरुषांचा वारसा सांगतोय ज्यांच्याकडे जग एक आदरानं बघतोय, अपेक्षेनं बघतोय. मी असं बोललं पाहिजे की खरोखर मी त्या महापुरुषांचा वारसा सांगतोय, मी त्या महापुरुषांना रिप्रेझेंट करतो असं वाटलं पाहिजे. आणि म्हणून मी चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगतो की तुम्ही कुठेही असा, कसेही असा, परंतु तुम्ही जेव्हा वागत असता तेव्हा तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांसारख्या एका विश्वरत्नाला रिप्रेझेंट करता, तुम्ही त्यांचं नाव घेता, हे तुम्ही विसरू नका. इथं मी माझ्यातला मी कधी मी म्हणून मध्ये बोलत नाही. माझ्या टीमलाही ते माहिती आहे की आपण सगळ्यांनी एकत्र असलं पाहिजे. कुठलंही काम जेव्हा असतं तेव्हा मी म्हणत असतो की आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे, आपण करतो. म्हणून मी सांगतो की टीम आहे, मी म्हणत नाही. मागच्याच एक आमचं उदाहरण आहे की माझे सहकारी ॲडव्होकेट भुजंग मोरे होते. आम्ही एका ठिकाणी पोझिशनमध्ये बसलो होतो. आम्ही एकदम शांतपणे, नम्रपणे त्या पोझिशनमध्ये बोलत होतो, परंतु आम्ही आमचे मुद्दे इतके स्पष्टपणे, माझ्याबरोबर ॲडव्होकेट तर होतेच, पण आम्ही एवढे ठामपणे, स्पष्टपणे सांगत होतो की त्याच्यातून कुठल्याही प्रकारे आडवाट त्या चौकशी अधिकाऱ्याला किंवा त्या सिनियर पीआयला काढता येत नव्हतं. आणि शेवटी आम्ही तर निघताना आम्हाला तर सिनियर पीआय म्हणाले, साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे पुढील कारवाई होऊन जाईल. इव्हन ते पोलीस स्टेशनच्या पहिल्या माळ्यावर होते. आम्ही दोघे खाली आल्यानंतर आमच्यावर खालपर्यंत आले. पोलीस स्टेशनच्या बाहेर आमच्यावर उभे होते चर्चा करायला. त्यांच्यावर सहकार्याला बाजूला कॅन्टीनमध्ये त्यांनी छास मागून आम्हाला तिकडे छासही पाजलं होतं. मला हे सांगायचं आहे की त्या प्रकरणामध्ये आम्ही पीडितांना न्याय मिळवून दिला, म्हणून तिथे जाऊन आम्ही काही शिवीगाळ केली नाही की आम्ही तिकडे ओरडून आणि बोंबलून बोललो नाही. परंतु आम्हाला जेवढं समजतं त्याच्यामध्ये जे प्रशासनाकडून ज्या लोफॉल राहिल्या होत्या किंवा प्रशासनाने जे हलगर्जीपणा केला होता, तो हलगर्जीपणा आम्ही त्यांना अगदी स्पष्ट शब्दात विद्रोहाच्या भाषेत, परंतु विद्रोहाची भाषा म्हणजे केवळ त्या पीआयची आई बहीण, मी तुला बघून घेईन, मी महाराष्ट्र पेटवेन, मी हे पेटवेन, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कोण आहात, तुम्ही काय आहात, तुम्ही कुठून येताय, ह्या गोष्टी काय त्या प्रशासनाच्या लोकांना माहिती नाहीयेत. तुमच्यापेक्षा जास्त माहिती त्या पोलीस प्रशासनाला किंवा इतर प्रशासनातल्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे, परंतु तेही तुमच्याकडे दुर्लक्ष करतात कारण त्यांना त्यांचं काम करायचं असतं. आणि म्हणून विशेषतः मला दलित पॅंथरच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सांगायचं आहे की जिथे तुम्ही बसाल, तुमच्याकडे दलित पॅंथर सारख्या ज्वलंत चळवळीचं वारसा तर आहेच, परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना रिप्रेझेंट करता, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा सांगत आहात आणि त्याच्यामुळे तुम्ही जर बसाल तेव्हा त्या बाबासाहेबांच्या विचारांना, त्यांच्या नावाला कुठेही कलंक लागणार नाही याची तुम्ही काळजी करणं जास्त गरजेचं आहे. कारण जेव्हा
वसंतराव नाईकांनी पॅन्थरच्या कार्यकर्त्यांना, पॅन्थरच्या नेत्यांना जेव्हा चर्चेला बोललं होतं, त्यांच्यावर बऱ्याच साऱ्या केसेस होत्या, तेव्हा पॅन्थर राजा ढालेंनी सांगितलं होतं वसंतराव नाईकांना की आम्ही दुसरं काही करत नाही आहोत, आम्ही बाबासाहेब, आम्ही महात्मा फुले, आम्ही शाहू महाराजांच्या विचारांचं काम करत आहोत. आमच्यावर केसेस करणं याचा अर्थ तुम्ही बाबासाहेब, शाहू महाराज, फुले यांच्यावर केसेस करतात. आणि म्हणून मी सांगतोय की आपण जे काम करत आहोत ते या महापुरुषांचं काम करत आहोत, आणि ते काम करत असताना त्या महापुरुषांच्या विचारांना, त्यांच्या कार्यांना कुठेही गालबोट लागणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. 4 दिवसापूर्वीच आम्ही एका पोझिशनला बसलो होतो, तिथले सगळेच पोलीसचे सहकारी कर्मचारी आहेत, ते सगळे जवळचे आहेत. त्यांनी तिथला एखादा किस्सा सांगत होते चळवळीच्या काही कार्यकर्त्यांबद्दल. अर्थात ते जेव्हा सांगत होते तेव्हा मला काय आनंद झाला अशातला भाग नव्हे. ते जरी असतील दुसऱ्या संघटनेतले, पक्षातले, परंतु ते माझ्या समाजाचे होते. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल जे सांगत होते ते सांगताना कुठेतरी मला खेद वाटत होता, थोडंसं बेकारी वाटत होतं की आपल्या लोकांनी अशा प्रकारे कुठेतरी वागलं नाही पाहिजे. त्यातल्या जर तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेताय, तुम्ही बाबासाहेबांच्या नावावर एखादी संघटन चालवताय, तुम्ही जर का स्वतःला या चळवळीतले कार्यकर्ते समजताय, तर तुम्हाला बाकीची लोक, चळवळीतले बाकीचे कार्यकर्ते तुम्हाला फॉलो करणार आहेत. कारण शेवटी जसं मी बोलेन, जसं मी वागेन, तसेच येणारी माझी पिढी वागणार, येणारी माझी पिढी बोलणार आहे. त्याच्यामुळे चळवळीमध्ये जे काम करतायत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण काम करत असताना तुमचा विद्रोह असलाच पाहिजे. जिथे जिथे अन्याय अत्याचार होत असतात तिकडे तुमचा आवाज बुलंद असलाच पाहिजे. कारण आजही मला माहिती आहे की अगदी संसदेपासून ग्रामपंचायतीपर्यंतची राजकीय असेल किंवा प्रशासकीय व्यवस्था असेल आणि सामाजिक व्यवस्था असेल, ही सगळीच ही विषमतावादी आहे, इथल्या बुद्ध फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या विरोधातली आहे आणि तिथल्या दलित आणि बौद्ध समाजाच्या विरोधात आहे. त्यांच्या विरोधातला आपला आवाज बुलंद असलाच पाहिजे. परंतु आपल्याला या चळवळीला समतेकडे घेऊन जायचं आहे. ही चळवळ मानवतावादी आहे. कारण बाबासाहेबांनाही या समाज व्यवस्थेनं, या विषमतावादी चातुर्यवर्णीय हिंदू व्यवस्थेनं नाळलं होतं, पिळलं होतं. परंतु म्हणून त्या बाबासाहेबांनी या त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये किंवा त्या धर्माच्या विरोधामध्ये काही सूड भावना ठेवली नव्हती किंवा त्याच्या विरोधामध्ये बदला घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. बाबासाहेबांना जर का त्यांच्या विरोधामध्ये बदलाच घ्यायचा असता, त्यांना त्यांच्या सूडच घ्यायचा असता, तर बाबासाहेबांनी या देशामध्ये मुस्लिम धर्म स्वीकारला असता, इस्लाम स्वीकारला असता किंवा त्यांनी इतर धर्म स्वीकारला असता. तेव्हा बाबासाहेबांना बरेच सारे मार्ग होते, ज्या मार्गातून बाबासाहेबांनी इथल्या त्यांना त्रास दिलेल्या सगळ्यांच्या विरोधामध्ये बाबासाहेबांनी सूड घेऊ शकले असते. परंतु तो सूड घेऊन बाबासाहेबांना काही मिळवत आलं नसतं. आणि म्हणून बाबासाहेबांचं ध्येय, बाबासाहेबांचं उद्दिष्ट हे स्पष्ट होतं की त्या बाबासाहेबांना या देशामध्ये, या राज्यामध्ये समता निर्माण करायची होती. बाबासाहेबांना या देशामध्ये मानवतावाद निर्माण करायचा होता. आणि म्हणून बाबासाहेबांचं हेच स्वप्न, बाबासाहेबांचं हेच उद्दिष्ट घेऊन पुढे जायचंय. देश बौद्धमय करायचा याचाच अर्थ की या देशामध्ये समतावादी समाज निर्माण केला पाहिजे, न्याय समता बंधुभावला मानणारा समाज निर्माण केला पाहिजे. आणि आपल्यालाही बाबासाहेबांचं हेच स्वप्न पूर्ण करायचं आहे. ह्या देशामध्ये समतावादी विचार प्रस्थापित करायचे आहेत, या देशामध्ये समतावादी संस्कृती निर्माण करायची आहे. आणि म्हणून आपल्याकडून कुठल्याही प्रकारे 2 समाजामध्ये दरी निर्माण होईल किंवा 2 विचारामध्ये दरी निर्माण होईल असं कुठलंही वर्तन आणि वागणूक नसायला पाहिजे. आपल्याला माणूस जोडायची चळवळ पुढे घेऊन जायची आहे, माणूस तोडायची चळवळ नाही आहे. आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या आग्रहानं खातर मी आजच्या तरुणांना हीच मी विनंती करतो की आपलं ध्येय हे स्पष्ट आहे की आपल्याला समतेची चळवळ करायची आहे, आपल्याला मानवतावादाची चळवळ करायची आहे, आपल्याला या देशामध्ये खऱ्या अर्थानं बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचे विचार प्रस्थापित करायचे आहेत. आणि ते विचार प्रस्थापित करत असताना 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्यापेक्षा या 2 समाजामध्ये आपल्याला सौहार्द कसं निर्माण करता येईल, या समाजामध्ये समता कशी निर्माण करता येईल, यासाठी आपलं कार्य असलं पाहिजे. आणि म्हणून मी जास्त आपला वेळ घेत नाहीये. पुन्हा एकदा मला माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी शुभेच्छा दिलात, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा अत्यंत ऋणी आणि आभारी आहे. माझे मार्गदर्शक ज्यांना बघून मी सामाजिक क्षेत्रामध्ये आलो, मी घडलो, मी आपल्या सर्वांसमोर उभा आहे, ते कालकथित माननीय दिवंगत
बाळानंद शिर्के यांच्या स्मृतींना मी सादर अभिवादन करतो, त्यांना श्रद्धांजली आदरांजली अर्पण करतो. नंतर त्याचप्रमाणे स्वर्गीय दिबा पाटील यांच्या नावाला होणाऱ्या विमानतळाला त्यांचं नाव दिलं पाहिजे, या नावाला दलित पंथाच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा जाहीर पाठिंबा देतो. आणि मी पुन्हा एकदा सहकार्य सांगतो की आपल्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर यासारख्या महापुरुषांचा वारसा आणि वसा आहे. आपल्याला या देशामध्ये समता निर्माण करायची आहे, आपल्याला या देशामध्ये न्याय, समता, बंधुभाव मांडणारी संस्कृती आणायची आहे. आणि या उद्दिष्टानं, या ध्येयानं माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी काम करणार आहे. आणि आपणही माझ्याबरोबर या ध्येयाच्या बरोबरसाठी काम करायला अशी मी आपली अपेक्षा करतो. आणि मी इथेच थांबतो आणि सर्वांची रजा घेतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.